एक उलट एक सुलट, एक उलट एक सुलट। मॉम टू बी एक उलट एक सुलट। जयंत, अरे आजीनी मला हे शिकवलं होतं, एक उलट एक सुलट, पण मी सगळाच गुंता करून ठेवलाय। जमत नसेल तर सोडून दे, मी आहे ना, माझ्याशी गप्पा मार। आणि मग मी हे एक उलट एक सुलट विसरले तर मी आठवण करून दे। एक उलट एक सुलट। जयंत, आता आपल्या या घरात आपल्या दोघांच्या आयुष्यात एक छोटंसं बाळ येणार आहे। किती गोड फिलिंग आहे रे हे। ॲब्सोल्युटली फॅसिनेटिंग। तुला माहिती आहे का, मी घरात वावरत असताना मला सारखं असं वाटत असतं की आपलं हे घर बाळासाठी सेफ आहे ना। म्हणजे सारखा हाच विचार असतो की सोफ्याचे कॉर्नर्स त्याला लागले तर, किंवा इथल्या स्मूथ फरशीवरून त्याचा पाय सटकला तर। हो ना जयंत, मला पण भीती वाटते की मी जर का पडले तर, किंवा झोपेत चुकून पोटावर वाळले तर। असं अजिबात नको बोलू शान, असं काहीच होणार नाही। आय नो इट, असं काहीच नाही होणार। आणि त्यासाठीच तुझी आई इथे येऊन राहते ना, असं कधीच काय होणार नाही। आणि मी पण जितका वेळ मला मिळेल तितका वेळ तुझ्यासोबतच घालवणार। तुला कधीच एकटं सोडणार नाही, तुला सतत एंटरटेन करेन। कसं एंटरटेन करणार आहेस तुम्हाला? ते कळेलच तुला। मी तुला छान एंटरटेन करणार, तुझी काळजी घेणार, तू काही विसरलीस तर तुला आठवण करून देणार। मी काय विसरणार आहे? एक उलट एक सुलट। भैया, रुजूचा कॉल आलाय। जयंत, अरे माझ्या बालमैत्रिणीचा कॉल आलाय। किती दिवस बोलले नाहीये मी हिच्याशी। जानू, हा कॉल घेणं आता इम्पॉर्टंट आहे का? ऑफकोर्स जयंत, अरे खूप जुनी मैत्रीण आहे माझी। किती काय काय बोलायचंय मला तिच्याशी। इनफॅक्ट मला माझ्या प्रेग्नन्सी बद्दल पण सांगायचंय तिला। जानू, आपलं ठरलंय ना, आता कोणालाच सांगायचं नाही। अरे जयंत, चोरोटीचा कार्यक्रम झाला, आता सांगितलं तरी चालतं। थांब थांब थांब, कॉल कट होईल। हॅलो, हाय रुजू, कशी आहेस तू? थांब थांब थांब, मी रूम मध्ये जाऊन तुझ्याशी बोलते। जयंत बाजूला। हाँ बोल रुजू, काय? हे जानू एवढं खुश होऊन असं काय बोलत असेल त्या मैत्रिणीशी, आणि असं काय बोलत असेल जे माझ्या समोर बोलू शकत नाही? आय नीड टू नो। लवकर जाऊन सांगा तुमच्या भावाला आणि बहिणीला, उगाच ते मीडियावाले आले ना तर आम्ही गोत्यात येऊ। बघतो। न्याय हवा, न्याय हवा, आम्हाला न्याय हवा। नोंदवून घ्या, नोंदवून घ्या। आमची तक्रार नोंदवून घ्या। सिद्धू प्लीज प्लीज ऐक माझं। सिद्धू प्लीज 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 सोड 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 प्लीज सोड। ठेव खाली प्लीज प्लीज प्लीज। भावना समजून सांग ना सिद्धूला, हात जोडतो तुमच्या पुढे मी। हे बघ दादा, तू आमच्या हातून बोर्ड काढून घेतलेस ना तरी आम्ही आमच्या घोषणा देतच राहणार। अरे न्याय हवा, न्याय हवा, आम्हाला न्याय हवा, न्याय हवा। भावना प्लीज समजून सांग ना त्याला। अगं इलेक्शनच्या निकालाचा दिवस आहे आज, कदाचित विदार साहेब घरी येतील, पक्षाचे अनेक कार्यकर्ते येतील, अगं खूप लोक येणार आहेत घरी, आणि तुम्ही असं आंदोलन वगैरे करताय, बरं वाटतं का हे? अगं प्लीज सांग ना त्याला, समजून सांग ना प्लीज। आणि घरात नेमके तुम्ही दोघं नाही तर किती नाचक्की होईल आपली। प्लीज समजून सांग ना त्याला प्लीज। मॅडम, तुम्ही दादाच्या बोलण्यात येऊ नका।
कसं आहे, त्याला आजी आणि पप्पा यांनी पाठवलेलं आहे, त्यामुळे अजिबात ऐकू नका त्यांचं. अरे बाबा हो, त्यांनीच पाठवलंय मला. आपण मी सांगतो म्हणून तर ऐक. हे बघ दादा, तुझं ना मी लाख ऐकायला तयार आहे, पण तुला तरी खरंच वाटतंय का की आम्ही हे आंदोलन बंद करावं? तुला पटतंय आपल्या घरच्यांचं वागणं? अरे सिद्धू, मला पटण्याचा आणि न पटण्याचा काय संबंध आहे इथे? आज इलेक्शनचा निकाल लागणार आहे आणि आपण सगळ्यांनी घरी राहणं गरजेचं आहे. भावना प्लीज सांग ना त्याला समजावून. का घरच्यांनी आमची बाजू कधी समजून घेतली? मग आम्ही त्यांचा का विचार करू? काहीही झालं ना तरी आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही आहोत. न्याय हवा. मला वाटतं अधिराज दादा अगदी बरोबर बोलतायत. हो मॅडम. हे बघा, घरचे आपल्याशी कसेही वागले असले ना तरी उगाच आपण त्यांच्याबद्दलचा राग मनात नको धरून ठेवायला, कारण अशाने आपले वाद कधीच मिटणार नाहीत. आणि खरंच आजचा दिवस आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे मला असं वाटतंय आजच्या दिवशी तरी आपण त्यांचं ऐकायला हवं. आपण घरी जाऊया. ठीक आहे, मी म्हणताय तर आपण थांबूया आता. म्हणजे आजचा दिवस आपण फोकस करूया निकालावरती. पण दादा, हे सगळं झाल्यानंतर आहे ना आम्ही आमचं आंदोलन परत सुरू करणार आहोत. चालेल बाबा, हे सगळं झाल्यावर तुला वाटेल ते कर, पण आता इथून चला प्लीज, चला. थँक्यू 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 सो मच भावना. तू नमतं घेतलं ना, म्हणून आजीने सांगितलेलं पहिलं काम आहे जे मी पूर्ण करू शकलो. प्लीज चला आता सगळे, चला चला चला. गरम आहे. हो हो. काय ग लक्ष्मी, एवढा कसला विचार करत होतीस? माझा विश्वासच बसत नाहीये हो. आपण आपलं घर लक्ष्मी निवास बांधायला सुरुवात करणार आहोत. सगळं कसं स्वप्नवत वाटतंय मला. हो का? अहो काय काय करताय? तुला स्वप्नातनं प्रत्यक्षात आणलं. तुम्ही पण ना लक्ष्मी, खरं सांगू तुला, मला सुद्धा हे ठरवताना जरा धाकधूक वाटत होती ग. पण म्हटलं कधी ना कधीतरी हे पाऊल उचलायचंच आहे ना, मग आत्ताच का नको? मला तर आपलं घर दिसायला लागलंय हो. प्रत्येकाची वेगळी खोली, सासूबाईंना खास प्रशस्त, वेगळं देवघर, मोठा स्वयंपाकघर, आणि आपलं जे अंगण असेल ना तिथे मोठं सोनचाफ्याचं झाड, गच्चीवर सुबक असा झोपाळा, आणि ओसरी पण मोठी पाहिजे, म्हणजे दिवाळीला भरपूर दिवे लावण्याची सोय पाहिजे तिथे.